नाशिकच्या गोल्ड क्लब मैदानावर 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबरला रणजीचे सामने जे खेळवले जाणार आहेत। आपण सध्या बघतो या ठिकाणी या संपूर्ण गोल्ड क्लब मैदानावर जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। या ठिकाणी प्रेक्षकांसाठी विशेष व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर मैदानाच्या आजूबाजूला असलेल्या प्रेक्षकांना देखील त्या ठिकाणी काही जागा राखून ठेवलेल्या आहेत, त्यांना बसण्याची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर हे मैदान देखील आता सज्ज झाल्याचं आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा रणजी ट्रॉफीचा सामना नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान अर्थात गोल्ड क्लब मैदान या ठिकाणी 4 दिवस हा रंगणार आहे। आणि यासाठी खरं तर रवींद्र जडेजा असेल किंवा ऋतुराज गायकवाड असेल यांसह अनेक स्टार खेळाडू या ठिकाणी या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे। एकूणच या मैदानांची आता दुरुस्ती देखील केली जाते, पिच देखील तयार करण्यासाठी या ठिकाणी काम या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। तर दुसऱ्या बाजूला सरावासाठी जागा, खेळाडूंसाठी आवश्यक सुविधांची कामे देखील या ठिकाणी पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर खरं तर नाशिककरांसाठी देखील हे सामने जे ते उत्सुकाचे ठरणार आहेत आणि एकूणच हे सामने आता रंगणार असल्यानं अनेक खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहे आणि खेळपट्टी, खेळाडूंच्या दृष्टीने सर्व प्रकारचे नियोजन आणि सरावासाठी जागा अशा पद्धतीचं हे संपूर्ण नियोजन या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। पाऊस देखील नाशिकमध्ये सुरू आहे आणि एका बाजूला तयारी या ठिकाणी या मैदानाची सुरू असली तरी देखील या ठिकाणी संपूर्ण मैदानावर योग्य त्या सुविधा देखील उपलब्ध करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात आहे। तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी ही संपूर्ण तयारी आता अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।